नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता जानकी म्हणत असते, की "ओवी, चल आता जेवून घे बरं." ओवीला ते जेवण आवडलेलं नसतं. तेव्हा जानकी म्हणते, "मी तुला नेहमीसारखी भरवते. हा घास आपल्या नानांचा आणि आजीचा." असं म्हणाल्यानंतर इथे ऋषिकेश आता जो जेवत असतो, तो लगेचच आपला घास पुन्हा खाली ठेवतो. त्या दोघांची नावं ऐकल्यानंतर त्याला खूप राग येतो. तेव्हा इथे जानकी आता घाबरते म्हणते, "हा घास सौमित्र काकाचा." आणि इथे ओवी आता तो घास खाणारच असते. तेवढ्यातच समोर तिचं लक्ष जातं. तर समोर इथे सौमित्र आणि अवंतिका दोघंजणं गुलाबबरोबर आलेले असतात. तेव्हा ओवी म्हणते, की "सौमित्र काका." आणि ती लगेचच आपल्या जागेवरून उठून आता सौमित्राला जाऊन मिठी मारते. ते त्याला बघून खूप जास्त खुश होते. तेव्हा इथे सौमित्र आता जानकी आणि ऋषिकेशला बघतो आणि तो खूपच जास्त इमोशनल होतो. तेव्हा ओवी म्हणत असते, की "सौमित्र काका, तुला माहिती आहे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आजीने आम्हाला घरातून जायला सांगितलं. तू आम्हाला पुन्हा घ्यायला आलेस का? सांग ना सौमित्र काका." तेव्हा इथे अवंतिका जाऊन आता जानकीला मिठी मारते. तेव्हा इथे जानकी तिला भेटून, तिला बघून खूपच जास्त आनंदी होते. तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, "सौमित्र काका सांग ना, तू आम्हाला घ्यायला आलेस का?" तेव्हा सौमित्र म्हणतो, "हो, मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायला आलो आहे." तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, की "बाबा, ते बघा ना सौमित्र काका आपल्याला घेऊन जायला आलाय. आपण जाऊया ना त्याच्याबरोबर. आपण आता इथे नाही राहायचं. आपण आपल्या घरी जाऊया." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, "ओवी बाळा, अनोळखी लोकांबरोबर मी बोलत नाही आणि त्यांच्याबरोबर कुठेही जातसुद्धा नाही. तू आता जेवणाचं ताट घे आणि आतमध्ये जा बरं." तेव्हा इथे ओवी म्हणते, "बाबा, पण आपण जाऊया ना सौमित्र काकाबरोबर. घरी जाऊया. आपण नाही इथे राहायचं." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "ओवी सांगितलं ना, ते ताट घे आणि आतमध्ये जा." तेव्हा जानकी म्हणते, "ओवी बाळा, जा बरं, तो आतमध्ये जाऊन जेव." तेव्हा इथे गुलाब म्हणतो, की "सगुणा, बाहेर पापड वाळत टाकली आहेस ना, चल आपण जरा ते पापड सुकले काय ते बघूया." तेव्हा इथे गुलाबसुद्धा सगुणाला घेऊन आता बाहेर जातो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, की "दादा, हे बघ मला सगळं काही कळलं आहे. तू माझ्याबरोबर घरी चल बरं. आम्ही दोघेजणं तुम्हाला घ्यायला आलो आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, "अरे तू इथे काय करतोय सौमित्र? आणि इथे येण्याच्या आधी तू आपल्या रणदिवेबाईंची परमिशन घेतली आहेस का? त्यांना न सांगता तर इथे आलेलाच नाही आहेस ना?" तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, "दादा, तू असं काय बोलतोयस? अरे ते घर तुझंसुद्धा आहे ना." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "नाही रे सौमित्र, ते घर माझं नाही आहे. तुला माहिती आहे, त्या घरामध्ये मला मी सावत्र आहे याची आणि जानकी अनाथ आहे याची जाणीव करून दिली आणि आम्हाला त्या घरातून हाकलून दिले." तेव्हा सौमित्र म्हणतो, "हे कारस्थान कुणाचं आहे? दादा, मला सगळं काही माहिती आहे. त्या ऐश्वर्याने आपलं घर फोडले आणि ती त्यासाठीच आली होती ना. त्याच्यामुळे आता तू कुणाचं काही ऐकू नकोस. तू आमच्याबरोबर घरी चल बरं. दादा चल ना." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "सौमित्र, अरे मला दादा अशी हाक मारू नकोस. मी कुणाचाही दादा नाही आहे. अरे मी सावत्र मुलगा आहे त्या घरातला. हे सातत्याने मला दाखवून देण्यात आले." तेव्हा आजी म्हणत असते, की "माझा सौमित्र आला काय, लगेच गेला काय? आणि काय तर म्हणे त्या जानकीला आणि ऋषिकेशला आणायला गेलाय. काय गरज आहे त्यांना जाऊन आणायची?" तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, "नाहीतर काय, कुणाचा विश्वासच बसत नाही आहे आणि त्या दोघांना या घरामध्ये आणायचं तरी कशाला?" तेव्हा इथे आता शर्वरी म्हणत असते, की "दादा जर इथे असताना त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं, की इथे नेमकं घडलं काय, तेव्हा त्याचा विश्वास बसला असता. माझा तर अजून या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे, जे काही घडलं आहे त्याच्यावरती." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, "तुम्ही आहे ना आधी असं बोलणं बंद करा, की जे काही घडलं त्याच्यावरती तुमचा विश्वास नाही बसला. जे काही घडलं ते आपण डोळ्याने बघितलं ना. आता नानांनी जानकी वहिनीकडे बोट दाखवलं, मग आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास नको का ठेवायला?" तेव्हा सारंग म्हणतो, "अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे आपला जरी विश्वास बसत नसेल ना, तरीसुद्धा नानांनी जानकी वहिनीकडे बोट दाखवले या गोष्टीकडे आपण विश्वास ठेवायला पाहिजे, की त्यांनीच आपल्या नानांना धक्का दिला." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो ना, मी सुद्धा तेच म्हणते. अहो आता त्यांनी एवढी मोठी चूक केली, मग आता त्याच्यावरती एकच पर्याय असू शकतो, ते म्हणजे घरातून बाहेर काढणं. आणि तेच तर केले ना आईंनी. काय वेगळं केले?" तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, की "सौमित्र, आणि त्या घरामध्ये आहे ना सत्याला जागा उरलेली नाही आहे. अरे ती ऐश्वर्याने आईला भडकवलं आणि ऐश्वर्याचं ऐकून आईने जानकीवरती अविश्वास दाखवला. अरे जानकी नानांना धक्का देईल या गोष्टीवरती तिने विश्वास तरी कसा ठेवला? रणदिवेबाई पूर्णपणे ऐश्वर्याच्या आहारी गेलेल्या आहेत. अरे तिचं सोडून त्यांना दुसरं कुणाचंही दिसत नाही आहे. त्या घरामध्ये आम्ही काय नाही केलं रे?
कुठलंही कर्तव्य नाही का पार पाडलं, पण शेवटीला आम्हाला काय वागणूक भेटली, तर त्या घरामध्ये मला सावत्रपणाची वागणूक भेटली. कुणीही त्या घरामध्ये आमचं ऐकून घ्यायला तयार नाही आहे, समजून घ्यायला तयार नाही आहे. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये माझ्या जानकीला उभं केलं. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की दादा, आपण आईनं समजावूया ना, आपण आईनं सांगूया की त्या ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून घडवून आणलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे पण माणसं बदलतात, पण इथे रणदिवेबाई बदलल्यात, त्याचं आता काय करायचं, त्यांच्या या बदललेल्या स्वभावाचं काय करायचं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, पण मी म्हणते की सौमित्र भाऊजींना काही माहिती नाही आहे, ते कुठे राहतात, ते तर मुंबईमध्ये राहतात ना, मग इथे काय घडतं आहे, कोण काय बोलतं आहे, त्यांना काय माहिती. मग उगाचच इथे येऊन त्या लोकांची बाजू घेऊन बोलायची त्यांना काय गरज, त्यांना तर काही माहितीसुद्धा नसतं आणि त्यांना काय अधिकार आहे घरातल्या गोष्टींमध्ये बोलायचा. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, काय बोलतेस तू हे, माझा सौमित्र या घरातला मुलगा आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायचा अधिकार आहे आणि तो बोलेल. तू कोण आहेस त्याला थांबवणारी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, आता मी कुठेही येणार नाही आहे. त्या घराने आम्हाला आमची जागा दाखवून दिली. जेव्हापासून सगळ्यांना कळले ना की मी सावत्र आहे, तेव्हापासून मला आणि माझ्या बायकोला सावत्रपणाची इथे वागणूक भेटत आली आणि वारंवार आम्हाला सांगण्यात आले की आम्ही सावत्र आहोत ते. अरे किती वेळ आम्ही स्वतःला सिद्ध करायचं. त्या घरामध्ये मी किती स्वतःला सिद्ध केलं आहे. सगळं ओझं मी माझ्या खांद्यावरती घेतलं. जानकीने त्या घरामध्ये किती खास्ता खाल्ल्या, पण शेवटीला तिच्या वाट्याला काय आलं, तर तिच्यावरती अविश्वास. तिने नानांना धक्का दिला. नानांना ती वडील मानते, आईला तिने स्वतःची सख्खी आई मानलं आणि त्या त्या ऐश्वर्याने सगळं काही विस्कळीत करून टाकलं. आईचे कान असे भरले की आईला दुसरं कुणाचं ऐकूच येत नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा तू माझ्याबरोबर चल ना. अरे मी त्या सगळ्यांना शिक्षा देईन. मी त्यांना दाखवून देईन की त्यांनी चुकीच्या माणसांचं ऐकून खऱ्या माणसांवरती अविश्वास दाखवला. त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवू. आपण सगळेजण मिळून त्यांची अक्कल ठिकाणावरती आणू. पण दादा बहिणी, तुम्ही घरी चला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही नाही सौमित्र, ज्या घरामध्ये मला अपमान करून घरातून बाहेर काढलं, तिथे मी पुन्हा कधीच जाणार नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, आपण एकदा जाऊन तर बघूया ना. इथे अवंतिक आणि सौमित्र भाऊजी आपल्याला घ्यायला आलीत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आणि मानाचं काय जानकी, मानाचं काय. अगं त्या घरामध्ये आपली कुठली इज्जत ठेवलेली नाही आहे गं. कशा पद्धतीने किती अपमान करून तुला धक्का देऊन त्या घरातून हकलून दिलं, हे तू विसरलीस का गं जानकी. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणालेली असते की माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायचा अधिकार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सॉरी आई, मला असं नव्हतं म्हणायचं. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सौमित्र भाऊजींना सगळ्या गोष्टी माहिती नसतात, कारण ते इथे नसतात ना, म्हणून मी म्हणते. इथे जर त्या लोकांना सौमित्र भाऊजी घेऊन जरी आले ना, तरी त्यांना इथे घ्यायचं नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे त्या जानकीने नानासाहेबांना धक्का दिला आहे, त्यांना खाली पाडलं आहे. मग एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर आपण काय तिला आपल्या घरामध्ये ठेवणार होतो. आता हाच गुन्हा जर ऐश्वर्याने केला असता ना, तरीसुद्धा माझा हाच निकाल असता की जिने हा गुन्हा केलेला आहे त्या बाईला माझ्या घरामध्ये जागा नाही, आणि तेच तर आम्ही केलं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या सगळ्यांना अजूनच भडकवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की त्यांना या घरामध्ये अजिबात घ्यायचं नाही. जर ती लोकं या घरामध्ये आली तर या घरामध्ये बदला घेतील, अजून आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की वहिनी, मला मान्य आहे की ते लोक चुकले. त्या लोकांनी तुमच्याबरोबर खूप जास्त वाईट केलं, पण आता त्या लोकांनासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे ना. त्यांना सांगायला पाहिजे की त्यांनी जे काही तुमच्यावरती आरोप केले ते सगळे चुकीचे आहेत, ते नाही करायला पाहिजे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी तुला शेवटचं सांगतोय, ज्या घरामध्ये माझ्या बायकोचा, माझ्या ओवीचा अपमान झाला, ज्या घरातून आपल्याला धक्के मारून बाहेर काढलं, त्या घरामध्ये मी पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही. तेव्हा इथे आता ऋषिकेशने सौमित्र आणि अवंतिका या दोघांचं सुद्धा ऐकलेलं नसतं. तेव्हा इथे जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, अवंतिका, हे जे काही बोलत आहे त्याचा राग मानू नका. तुम्हाला तर माहिती आहे ना यांचा स्वभाव कसा आहे. त्या घरामध्ये जो काही त्यांचा अपमान झाला आहे आणि जी काही वागणूक मिळाली ती त्यांना आता सहन झालेली नाही आहे. तेव्हा तुम्ही दोघंजणं आता तिथे जा. आपल्या आईंना आता जास्त गरज आहे. ते ऐश्वर्याचे डावपेच साध्या भोळ्या आईंना कळत नाही. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, नाही वहिनी, अहो आई आहेत ना ऐश्वर्याबरोबर, आनंदाने राहतील, त्यांना कुणाची गरज नाही आहे.
तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या ही कशी आहे तुला माहिती आहे, पण अवंतिका अगं तू नाश्त्यामध्ये काय खातेस? निखारे आणि ठिणग्या खातेस की काय? किती ते गरम डोकं, शांत राहायचं बाळा. हे बघ, ऐश्वर्याने आईनं भडकवलं मान्य आहे, म्हणून तर आम्ही घर सोडून निघून आलो ना, कारण आईंचा आमच्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे. पण आता आपल्या आई साध्या भोळ्या आहेत. ऐश्वर्याचे डावपेच ते काही त्यांना कळत नाही. ती कशा पद्धतीने बोलते हे आईंना कळत नाही. तेव्हा आता तुम्ही दोघे सध्या तरी कुठे जाऊ नका. मला माहिती आहे तुमचं काम महत्त्वाचं आहे, पण हे बघा दिवाळी तोंडावरती आली आणि ती ऐश्वर्या कशी आहे तुम्हाला दोघांना चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता आहे ना, तुम्ही आईकडे जा. आपल्या घराला आता तुमची जास्त गरज आहे, आईंना जास्त गरज आहे. आईंना ते ऐश्वर्या सतत भडकवण्याचं काम करते. तेव्हा तुम्हाला दोघांना आता आमच्यासाठी काही करायचंच असेल ना, तर तुम्ही ही दोघे घरी जा, आईंना समजवा आणि आईंचा गैरसमज जो काही झालेला आहे दूर करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी, ज्या घरातून तुम्हाला दोघांना बाहेर काढले त्या सगळ्यांना मी त्यांच्या चुकीची जाणीव करून देणार. त्यांना मी सगळ्यांना चांगलं वटणीवरती आणणार. तू नको काळजी करू जानकी वहिनी. तुम्ही दोघे त्या घरामध्ये नाही, त्या घराला अजिबात घर पण नाही आहे गं. तुम्ही दोघेजणं आता इथे सुखात राहा. तुम्हाला मी मानाने जोपर्यंत घरी घेऊन जात नाही तोपर्यंत सौमित्र अजिबात स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत मी माझ्या दादा वहिनीला मानाने घरी येऊन जात नाही तोपर्यंत मी अजिबात एक मिनिटसुद्धा स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना नीट राहू देणार नाही, असं आता सौमित्र म्हणतो. तेव्हा इथे आता दोघेही गेल्यानंतर जानकीला फार वाईट वाटतं. तरीसुद्धा तिला खात्री असते की सगळेजण जरी त्यांच्या विरोधात गेले तरीसुद्धा सौमित्र आणि अवंतिका कधीही त्यांच्या विरोधात जाणार नाही. त्यांचा विश्वास असेल हे माहिती असतं. त्यानंतरला डोअरबेलचा आवाज येतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, मी दरवाजा उघडते. आणि सुमित्रा जाऊन आता दरवाजा उघडते. तेव्हा समोर इथे आता सौमित्र आणि अवंतिका दोघेजणं उभे असतात. तेव्हा सुमित्रा आता सगळीकडे बघत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई कुणाला शोधतेस तू? ज्यांना शोधतेस ना ती दोघेही इथे आलेले नाही आहेत. तुला माहिती आहे ना आई, आपला ऋषिकेश दादा कसा आहे ते? त्याने सांगितले की तो या घरामध्ये कधीच पाऊल टाकणार नाही आहे. ऋषिकेश दादा नाही आला, त्याने माझ्याबरोबर यायला नकार दिला. तेव्हा सुमित्र म्हणते, भेटला तो तुला? कुठे आहे, कुठे तो? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, तुम्ही त्यांना घरातून बाहेर हकललत. तुम्ही त्याच्याबरोबर नाही, त्याचं घर त्याच्या बरोबरीने नसलं ना तरीसुद्धा बाहेर त्याने खूप माणसं जोडून ठेवलेत ना, ते आहेत त्याच्याबरोबर. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, कुणाच्या इथे आहेत ते सांगशील का? तेव्हा सौमित्र म्हणतो, आहेत, आपल्या गुलाबकडे आहेत, तिथेच राहत आहेत ते. काय मग, तुला तर खूपच जास्त आनंद झाला असेल ना ऐश्वर्या? जे काही तू केलंस, जे काही तुला साध्य करायचं होतं, त्या दोघांना घरातून बाहेर हकलून द्यायचं होतं, आईचे कान भरायचे होते, हे सगळं करून झालं आहे. तुझं आता मन भरलं असेल, आनंद झाला असेल ना तुला? आणि काय रे सारंग, हे सगळं तुला पटलं का? म्हणजे तुझ्या बायकोच्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवलास का? तुला अजिबात एकदासुद्धा असं विचारावं असं वाटलं नाही की जानकी वहिनी असं कधीच करणार नाही? अजिबात विश्वास नाही का तिच्यावरती? जानकी वहिनीने नानांची वडिलांसारखी काळजी घेतली, हे सगळं विसरलं तुम्ही? हो की नाही गाई? तू सुद्धा त्यांना सावत्र आहेत असं सांगून घरातून हकलून दिलंस ना, हे तुला पटलं का? तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे असं काय करतोयस तू, माझं ऐकून तरी घे ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की आई, ऋषिकेश दादाला तू म्हणालीस तू सावत्र आहेस, मला आई अशी हाक मारू नकोस. मग आता मी सुद्धा तुला आई अशी हाक मारणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे त्याचं वेगळं आहे बाळा, माझं वेगळं आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, काय वेगळं आहे? तो सावत्र मुलगा आहे याची त्याला जाणीव करून दिलीस, हे वेगळं आहे का? म्हणजे तो तुझा मुलगा नाही आहे हे तुला पटते म्हणून ते दोघे चुकीचे, त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळी झालीस हे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, बरोबर की नाही? ऐश्वर्याने तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एवढं विष कालवलं आहे की तू तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास की जानकी वहिनीने नानांना धक्का दिला आहे. मग अगं, जर तू तिच्या बाजूने बोलू शकतेस, तिचं ऐकून एवढी मॅन्युप्लेट होऊ शकतेस की जानकी वहिनीला जी 10 वर्ष तुझ्याबरोबर राहिली तिच्यावरती अविश्वास दाखवून तिला घरातून बाहेर काढू शकतेस. अगं, ही काल परवा आलेली ऐश्वर्या आहे ना, मग जसं तू हिला मॅन्युप्लेट होऊ शकतेस या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, तू जानकी वहिनीला घरातून बाहेर हकलू शकतेस, तिच्यावरती अविश्वास दाखवू शकतेस. मग अगदी तसंच कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी दबावाखाली येऊन नानांनी त्यांचा निर्णय बदलला नसेल का? नानांनी अगदी योग्य व्यक्तीकडे बोट दाखवले असं वाटतंय का तुला? एकदाही तुला ही शंका आली नाही? असं आता ठामपणे सौमित्र सुमित्राला म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी,
आपल्या ओवीची आता ही दिवाळी येते. ही दिवाळी तिच्यासाठी वेगळी असेल, पण तिला जशी साजरी करायची आहे ना, ती तशी साजरी करेल. ती याआधी करायची धामधूममध्ये. तिला हवं नको ते सगळं मिळेल. तू काळजी करू नको. मी कितीही कष्ट करेन, जे मिळेल ते काम करेन आणि आपल्या ओवीची दिवाळी आपण धामधूममध्ये साजरी करायची. तर इथे ऐश्वर्या म्हणत असते की तुला या अख्ख्या मुळशीमध्ये कुठे काम मिळतंय ना, तेच मी बघते. कुठेही काम मिळणार नाही आहे. तर इथे एक अनाऊन्समेंट होते. म्हणजे इथे मैदानामध्ये एक स्पर्धा होणार असते आणि त्या स्पर्धेचं बक्षीस हे 1,00,000 रुपये असतं. आणि त्या स्पर्धेबद्दल आता इथे ऋषिकेशने ऐकलेलं असतं आणि तो सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा आता निर्णय घेत असतो. कारण बक्षीस 1,00,000 रुपये असतं आणि ऋषिकेशला पैशांची खूपच जास्त गरज असते.